पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आल्याचं कळतंय। नेव्हल डॉक परिसरात दहशतवादी हल्ला होणार असल्याची ही धमकी देण्यात आली आहे। धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीने जहांगीर शेख असं नावही सांगितलंय। नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आल्याने मोठी खळबळ उडालेली आहे। धमकीच्या फोन नंतर परिसरात सर्च ऑपरेशन देखील राबवलं जाते आणि पोलीस यंत्रणा आता सज्ज झाली आहे। कृष्णा, आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। कृष्णा, हा धमकीचा फोन नेमका कधी आलेला आहे आणि पोलीस तपास आता कसा केला जातोय? वर्षा, मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला अशा पद्धतीने सातत्यानं निनावी धमकीचे फोन जे आहेत ते नेहमी येत असतात आणि अशाच पद्धतीचा हा एक फोन जो आहे तो जहांगीर शेख नावाच्या व्यक्तीने केलेला होता। स्वतःचं नाव त्यानं जहांगीर शेख सांगितलेलं होतं आणि मुंबईच्या नेव्हल डॉक परिसरामध्ये दहशतवादी हल्ला होणार अशा पद्धतीची माहिती दिलेली होती। या कॉलला सिरियसली घेत मुंबई पोलिसांनी नेव्हल डॉक परिसरामध्ये तपासणी केली, सर्च ऑपरेशन केलं, मात्र आक्षेपार्ह किंवा संशयित असं काही आढळलेलं नाहीये। याच्यापूर्वी सुद्धा कंट्रोल रूमला अशा पद्धतीचे फोन हे आलेले आहेत आणि त्या अनुषंगानं अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल करून कित्येक आरोपींना अटक सुद्धा केलेली आहे। जहांगीर शेख नावाच्या या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। दिल्ली ब्लास्ट प्रकरणामध्ये नवी माहिती समोर आली आहे। ब्लास्ट ठिकाणी 2 जिवंत काडतूस सापडली आहेत। 9 mm ची 2 जिवंत काडतूसही सापडल्याचं कळतंय। तर दिल्ली स्फोटापूर्वी दहशतवादी उमर नूहमध्ये राहत असल्याची माहिती आहे। नूहच्या हिदायत कॉलनीमध्ये दिल्ली पोलिसांचं पथक पोहोचलंय। दहशतवादी उमर कॉलनीतील एका घरामध्ये भाड्याने राहत असल्याची देखील माहिती समोर आली आहे। स्फोटाच्या 10 दिवस आधी उमरनं ही खोली भाड्याने घेतली होती। अल्फलाहमधील इलेक्ट्रिशियन शोहेबच्या मेहुणीचं ही घर असल्याचंही समोर आलंय। कॉलनीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये उमर कैद झाल्याची माहिती आहे। कुणी स्वतःला बाहुबली समजू नका, अनेक बाहुबलींना आम्ही निवडून दिलंय असं प्रफुल्ल पटेल म्हणतात। पैशाच्या आधारावर कुणी निवडून येत नाही असंही पटेल यांनी म्हटलंय। लोक पैसे घेतात आणि मत ज्यांना द्यायचं आहे त्यांनाच देतात। समझने वाले को इशारा काफी है असं म्हणत पटेल यांनी रोख नेमका कुणाकडे वळवलाय या चर्चांना उधाण आलंय। सक्षम हो, इतरांनी आपली चिंता करावं लागेल। आपल्याला इतरांची चिंता करण्यापेक्षा कोणी समजू नका की कोणी बाहुबली आहे आणि म्हणून ते निवडून येणार आहे, हे कोणी काय आहे। किती बाहुबली लोकांना आम्ही निवडून दिलेलं आहे मागच्या काळामध्ये हे आम्हाला माहित आहे। फक्त पैशाच्या आधारावर कोणी जिंकून येत नाही। लोक पैसे घेतात आणि वोट दुसऱ्यांना ज्यांना जिथे द्यायचे असते तिथे बरोबर देतात। समजने वाले को इशारा काफी है। सुनील तटकरे यांनी भाजपसोबत युती करून नीतिमत्ता घालवली असं भरत गोगावले यांनी म्हटलेलं आहे। महाड नगर परिषदेमध्ये शिवसेनेचा एकला चलोरेचा नारा आहे आणि त्याच अनुषंगानं भरत गोगावले यांची ही प्रतिक्रिया आहे। आमची नीतिमत्ता, आमची नियत हे आम्ही खासदारकीला दाखवून दिली। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जर आम्ही थोडीशी वाकडी मान फिरवली असती, मी असतो, दळवी असते, रविशरा असते, आमचा योगेश कदम असते, तर टांगा पलटी घोडे फरार, हे लक्षात ठेवा। कारण जर कॅल्क्युलेशन केलं तर ह्याच्यावरती आता आम्ही फार वेगळे काय बोलणार नाही, कारण निवडणूक आहे आणि निवडणुकीला आता ते पण सामोरे आहेत। आम्ही आत्ताच होईल जाईल ना काय ते दूध का दूध पाणी का पाणी। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडून माझ्या मतदारसंघामध्ये स्वतंत्र पॅनल देण्याची भूमिका असं प्रकाश सोळंकेंनी म्हटलंय। आम्ही पक्षाची ताकद वापरून निवडणुकीला सामोरं जाणार असंही सोळंकेंनी स्पष्ट केलंय। युती होईल अशी अपेक्षा होती, पण युती काही झालेली नाही। भाजपच्या नेत्या पंकजाताई यांनी भाजपचे स्वतंत्र पॅनल माझ्या मतदारसंघात घेण्याची भूमिका घेतलेली आहे। त्यामुळं आम्ही एक पक्ष म्हणून आमचे राजकीय जी काही ताकद आहे ती पूर्णपणे वापरून या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत।